महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेने काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी आवाज उठवला आहे। संघटनेचे अध्यक्ष राजगोंडा सुरगोंडा पाटील आणि कागल तालुका अध्यक्ष कृष्णात वसंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने शासन साखर कारखाने आणि गोपीनाथ मुंडे कामगार कल्याण महामंडळावर विविध मागण्या केल्या आहेत। संघटनेच्या मुख्य मागण्यामध्ये ऊस तोडणी मजूर भरतीचे गोपीनाथ मुंडे कामगार कल्याण महामंडळामार्फत करण्याची, वाहतूकदारांचे 50% अधिकार सुनिश्चित करण्याची, फसवणूक झालेल्या वाहतूकदारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळण्याची आणि फसवणूक करणाऱ्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तसेच ऊस वाहतूकदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात होण्यासाठी विशेष पोलीस पथकाची स्थापना करावी, अशी मागणीही यावेळी संघटनेने केली। आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिस कोल्हापूर, SP ऑफिस कोल्हापूर, सहसाखर आयुक्त ऑफिस कोल्हापूर यांना कागदोपत्री लेखी निवेदन घेऊन आमचे बंधू, आमच्या शेतकऱ्यांचे भाव, ज्याच्यामुळे आमचा ऊस कारखान्यावर जातो ते आमचे ट्रॅक्टरवाले भाव, सर्व युनियनचे वाहतूक संघटनेचे, महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे पदाधिकारी राजगोंडा पाटील साहेब यांच्या वतीनं इथं मोर्चा निघलेला आहे। त्या मोर्चाला जाहीर पाठिंबा गेले आम्ही 6 महिने झाले देतोय। पुणे असो, मुंबई असो, आज या कोल्हापूरच्या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी महिला वाहतूक संघटना, वडाप संघटना व सर्वपक्षीय शेतकरी संघटना पाटील साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला आलोय। याचा अर्थ असा की वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये ट्रॅक्टरांची चालू आहे, त्या ट्रॅक्टरांच्या वाहतूक संघटनेच्या व्यथा अनेक आहेत, पण त्यातले 4 व्यथा तुम्हाला सांगतो की त्यांचं अवस्था न घर का ना घाट का या सरकारमुळे, या प्रशासनामुळे, एमडींच्यामुळे कारखान्याच्या झाल्या। म्हणजे ऊस कारखान्यातनं शेतकऱ्याचा यांनी बाहेर काढायचा, आमच्या शेतकरी संघटनेनं ट्रॅक्टर अडवायचा, त्याची टायर फुटली तर कारखाना म्हणतो आम्हाला काही विचारायचं नाही। ट्रॅक्टर वाहतूकदारांच्या टोळ्या पळून जाते, त्या 5 ते 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 40 लाख प्रत्येक वर्षी 50-50 लाख रुपये उडवून जातात। आणि एमडी म्हणतंय तुमचं तुम्ही बघा, कारखान्याचे चेअरमन म्हणतंय तुमचं तुम्ही बघा, कलेक्टर ऑफिसला आले की म्हणतंय आमचा काही संबंध नाही। म्हणजे याचा उद्रेक मी आज मीडियामधनं सांगतो, याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस, IG ऑफिस या आणि साखर संघ हे संयुक्तरित्या आज आम्ही फक्त ऊस वाहतूकदारांचे पदाधिकारी फक्त इथं हजर आहोत आणि पदाधिकाऱ्यांच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। कारण गेले कित्येक वर्षे आमच्या ऊस वाहतूकदारांच्या व्यथा आमच्या भावानी सगळे मांडलेले आहेत। त्याच्याही पलीकडे जाणे म्हणजे आम्ही शेतकऱ्यांच्या टनेजला काही रक्कम कटिंग करून घेऊन तेवढीच रक्कम शासनाने देऊन ह्या गोपीनाथराव मुंडे महामंडळ जे स्थापन केलेलं आहे, या कैलासवासी गोपीनाथराव मुंडे ऊस तोडी कल्याणकारी महामंडळ म्हणजे एक पांढरा हत्ती जोपासण्याशिवाय दुसरं काही केलेलं नाहीत। आमची आजपर्यंतची व्यथा पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही मांडलेलो आहोत, परंतु शासनाच्या चाकोऱ्यामध्ये ऊस वाहतूकदार हा घटकच ठेवलेला नाही। त्यामुळे आम्ही कुणापुढे जाऊन रडायचं अशी अवस्था होऊन झालेली आहे। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम, USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।